महत्वाची बातमी म्हणावी घरातल्या महत्वाच्या काही ठिकाणी जे आहे ते आत्ताच हप्ता पाठवण्यास सुरुवात झालेला आहे। वरळीतील एका महिलेचा आपल्याला मेसेज आलेला आहे, तिला 3000 रुपये जे आहे ते लाडकी बहीण योजनेचे मिळालेले आहेत। जी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली जी ही योजना आपण महत्त्वाकांक्षी आणली त्याच्या पहिल्या टप्प्यातील वितरण सोहळा आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते पार पडला। अखेर सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचा आज सोमवार सुद्धा गोड झालेला आहे, कारण आज 15 सप्टेंबर आजचा वार सोमवार। आज सोमवार रोजी या 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना काल रविवार होता, काल सर्व बँकांना सुट्ट्या होत्या, त्यामुळे काल तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होऊ शकलेला नव्हता। परंतु लाडक्या बहिणींनो, आज सोमवार आहे, आज 15 सप्टेंबर रोजी सर्व बँका सुरळीतपणे सुरू सुद्धा झालेल्या आहेत, त्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये मागच्या 4 ते 5 दिवसांपूर्वी ऑगस्ट महिन्याचा हप्ता विस्तार झालेला आहे। म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना ऑगस्ट हप्त्याचा हप्ता मागच्या 5 ते 6 दिवसांपूर्वी मिळालेला आहे। तर आता लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याची चिंता सुद्धा लागलेली होती, परंतु आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे, कारण प्रत्यक्षामध्ये या 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज 15 सप्टेंबर आजचा वार सोमवार रोजी बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तुम्ही सुद्धा आता व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेलं होतं, थेट महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी आदेश सुद्धा दिलेला होता, तो आदेश सुद्धा बघितलेला होता। बघा, लाडक्या बहिणींना कालच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सप्टेंबर हप्त्याचा निधी पाठवण्यात आलेला आहे, त्यामुळे आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। थेट उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला ही सुरुवात झालेली आहे। आपण 3000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। लाडक्या बहिणींना आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यासाठी कालच राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून निधी सुद्धा पाठवण्यात आलेला आहे। बघा, एकंदरीत राज्यातील या 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, त्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना ज्या 12 जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर हप्ता विस्तार होत आहे, तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घ्यात। बघा, लाडक्या बहिणींना आज महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता आलेला असेल त्याच बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता येणार आहे। एकंदरीत सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हा सप्टेंबर महिन्याचा हप्ता येणार नाही। ज्या ज्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता आलेला असेल त्यांच्याच खात्यामध्ये सप्टेंबर हप्त्याचे पैसे विस्तार होतील, कारण लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता सोडण्यापूर्वी तुमच्या अर्जांची पडताळणी केलेली होती, त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता सोडण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींनो, त्याचप्रमाणे सप्टेंबर महिन्याचा हप्ता सोडण्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता सोडण्यात आलेला आहे का हे सुद्धा पाहिलं जाणार आहे। एकंदरीत आज ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत, ज्या ज्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत, तर त्या बहिणींची थेट आपण मुलाखत सुद्धा घेतलेली आहे। ते मुलाखत सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेले आहे। ते लाडक्या बहिणी काय म्हटलेले आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींना आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून बटन दाबण्यात आलेलं आहे, त्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर हप्ता या ठिकाणी जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। थेट उपमुख्यमंत्री तथा बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहेत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। तुमच्या खात्यात पैसे आले, 2 हप्त्याचे आले। तर बघा, लाडक्या बहिणींना
आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं होतं की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा आदेश दिलेला आहे की बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये फक्त सप्टेंबर हप्त्याचे पैसे सोडण्यात आलेले नाहीत, त्यासोबतच तुमच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। एकंदरीत लाडक्या बहिणींना सप्टेंबर हप्ता मिळणार आहे, त्यासोबतच गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा मिळणार आहेत। बघा लाडकी बहिणींनो, आज सकाळपासून पैसे पडायला सुरुवात सुद्धा झालेली आहे, कारण कालच राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या अदिती तटकरे मॅडम यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती आणि लाडक्या बहिणींनो, याच बैठकीमधून हा निर्णय घेण्यात आलेला होता आणि तशा प्रकारे आज सकाळी 7 वाजल्यापासून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। एकंदरीत भरपूर लाडक्या बहिणींनी आज सकाळपासून बँकांमध्ये प्रचंड गर्दी सुद्धा केलेली आहे, कारण त्यांना सुद्धा वाटत आहे की पैसे उशिरा आलेले आहेत, त्यामुळे लगेच हप्ता सुद्धा काढून घेऊ। बघा लाडक्या बहिणींनो, आज सकाळपासून मोठमोठ्या बँकांमध्ये लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी सुद्धा केलेली आहे। एकंदरीत 1500 रुपयांचे सप्टेंबर हप्त्याचे या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, काटाकाट पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आज सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, म्हणजेच आज काही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील, उद्या सुद्धा काही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील आणि परवा दिवशी सुद्धा काही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। एकंदरीत आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। 3 दिवसांमध्ये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तांतर सुद्धा होणार आहे। एकंदरीत राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बहिणींच्या बँकेच्या खात्यामध्ये काटाकाट पैसे येण्यास सुरुवात सुद्धा होतच आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे, त्यासोबत कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवत आहेत, म्हणजेच कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा आज 15 सप्टेंबर सोमवार 100% गोड झालेला आहे, ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींनो, आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने तशा प्रकारे माहिती सुद्धा दिलेली आहे। एकंदरीत आज सर्व लाडकी बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आज कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, कोणकोणत्या लाडक्या बहिणी याच्यापासून वंचित राहतील, त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज सोमवार आहे, आज एकाच दिवशी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे या ठिकाणी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये सोडणं शक्य होत नसतं, त्यामुळे राज्य सरकारकडून प्रमुख 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेले आहे। म्हणजेच आज सोमवारी 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या मंगळवारी 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी बुधवारी सुद्धा 12 जिल्ह्यांमध्ये। एकंदरीत सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे 3 दिवस लाडक्या बहिणींचे 100% शेवटचे दिवस सुद्धा ठरणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही रक्षाबंधनच्या अगोदरपासून या ऑगस्ट आणि सप्टेंबर हप्त्याची प्रतीक्षा करत होतात, परंतु तुमच्या खात्यामध्ये रक्षाबंधनच्या वेळेस फक्त जुलैचे 1500 रुपये आलेले होते। एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींना वाटलं होतं की रक्षाबंधन चवाणी एक तर 3000 रुपयांची मिळेल किंवा एक तर 4500 रुपयांची मिळेल, परंतु असं काही झालेलं नव्हतं, फक्त 1500 रुपये मिळालेले होते, त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये निराशा सुद्धा पसरलेली होती। लाडक्या बहिणी राज्य सरकारवरती नाराज सुद्धा झालेल्या होत्या, तर हेच नाराजी दूर करण्यासाठी मागच्या 4 ते 5 दिवसांपूर्वी ऑगस्टचे 1500 रुपये सोडलेले आहेत आणि संपूर्ण नाराजी दूर करण्यासाठी आता सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये सुद्धा विस्तार होत आहेत। एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची महिना संपायच्या अगोदर या ठिकाणी प्रतीक्षा संपून गेलेली आहे, कारण प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होत असतो, परंतु या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या मध्यस्थिती भागामध्ये विस्तार होत आहे, त्यामुळे आज सकाळपासून सर्व लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। लाडक्या बहिणी आज सकाळपासून आनंदाने नाचायला सुद्धा लागलेले आहेत। एकंदरीत आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण थेट 12 जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात, म्हणजेच ज्या 12 जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर हप्ता जमा होत आहे, तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात, जेणेकरून तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा होऊन जाणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे
येणार नाहीत. म्हणजेच राज्य सरकारकडून सप्टेंबर हप्त्यासाठी काही नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत. ज्या ज्या लाडकी बहिणी या नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तार होणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. बघा लाडकी बहिणींना कोणकोणत्या बहिणी पात्र ठरतील, कोणकोणत्या बहिणी अपात्र ठरतील, कोणकोणत्या बहिणींना याच्यामधून वगळण्यात येणार आहे त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. ती माहिती सुद्धा बघून घ्यात. बघा लाडकी बहिणींना ज्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नसतील, ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी असेल, ज्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील, ज्या बहिणींचं वय 65 वर्षांच्या पुढे गेलेलं असेल अशा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. म्हणजेच एकंदरीत ज्या ज्या बहिणी श्रीमंत असतील, ज्या ज्या बहिणी मोठमोठ्या बागायतदार असतील अशा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. तर हे पैसे फक्त गरजू बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. कारण या गरजू बहिणींसाठीच लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजेच राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या लाडक्या बहिणी गरजू असतील अशाच बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे. सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींना आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून या ठिकाणी 12 जिल्ह्यांची यादी जाहीर सुद्धा करण्यात आलेले आहेत. तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला वाचून दाखवता, जेणेकरून तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपून जाईल. बघा लाडकी बहिणींना भरपूर दिवसांपासून हप्ता येईल, हप्त्यांचे पैसे जमा होतील अशा पद्धतीने शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत होते, परंतु प्रत्यक्षामध्ये कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येत नव्हते. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये गैरसमज सुद्धा पसरलेले होते. परंतु लाडक्या बहिणींना आज सकाळपासून पैसे जमवण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे सर्व गैरसमज दूर सुद्धा झालेले आहेत. एकंदरीत राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा लाडक्या बहिणींना आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया. म्हणजेच लाडक्या बहिणींना तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे. बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा पद्धतीच्या बातम्या फिरत होत्या, परंतु आज खऱ्या अर्थाने अशा सर्व बातम्यांना ब्रेक सुद्धा लागलेला आहे. कारण प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा या ठिकाणी संपायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. बघा लाडकी बहिणींना कोणकोणत्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे त्याची माहिती सुद्धा बघून घेऊयात. बघा लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी हे पैसे विस्तार करणं शक्य होत नसतं. त्यामुळे राज्य सरकारकडून 36 जिल्ह्यांपैकी प्रमुख 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेले आहे. 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये हे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींना आता तुम्हाला 12 जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे. जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे येण्यास सुरुवात सुद्धा होऊन जाणार आहे. बघा लाडकी बहिणींना या 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची यादी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवत आहे. परंतु लाडक्या बहिणींना 12 जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर याच्यामध्ये जे कामे करायला सांगितलेले आहे तर ती कामे कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो. बघा लाडकी बहिणींना आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हप्त्यांचे पैसे येणार नाहीत. ज्या ज्या बहिणींनी महत्त्वाची कामे केलेली असेल अशाच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे. तर बघा लाडकी बहिणींना याच्यामध्ये जे पहिलं काम करायचं आहे तर ते पहिलं काम म्हणजे आपलं आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक आहे का, आपल्या आधार कार्डची KYC केलेली आहे का आणि सध्याच्या स्थितीला आपलं बँक खातं चालू आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. त्यासोबत तुम्हाला रिजेक्टेड म्हणून मेसेज आलेला आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. बघा लाडकी बहिणीनं एकंदरीत सर्व लाडकी बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. कारण प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. परंतु आज एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता सोडणं शक्य होणार नव्हतं. त्यामुळे राज्य सरकारकडून आज 36 जिल्ह्यांपैकी प्रमुख 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये हे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा
होणार आहे। बघा लाडके बहिणींनो, हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात, जेणेकरून तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल, तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे येण्यास सुरुवात सुद्धा होऊन जाणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, 12 जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींनी महत्त्वाची कामे केलेली आहेत का, त्यासोबतच या बँकेमध्ये त्यांचं खातं आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा लाडकी बहिणींनो, काही बँका लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर हप्त्यासाठी चालणार नाहीत, म्हणजेच काही बँकेमध्ये सप्टेंबर हप्ता येणार नाही तर काही बँकेमध्ये सप्टेंबर हप्ता येणार आहे। बघा लाडकी बहिणींनो, कोणकोणत्या बँकेमध्ये सप्टेंबर हप्ता येणार आहे त्या बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवतो। बघा लाडकी बहिणींनो, पोस्ट बँकेमध्ये सप्टेंबर हप्ता येणार आहे, त्यासोबतच लाडकी बहिणींनो SBI बँकेमध्ये सुद्धा हप्ता येणार आहे, त्यासोबतच लाडकी बहिणींनो महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये सुद्धा हप्ता येणार आहे, त्यासोबतच ICICI बँक, IDBI बँक, IDFC बँक, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक अशा सरकारी खाजगी बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। म्हणजेच लाडकी बहिणींनो, ज्या बँकांना आधार कार्डाची प्रोसेस असेल अशा बँकेमध्ये पैसे येतील, परंतु ज्या बँकांना आधार कार्डाची प्रोसेस नसेल अशा बँकेमध्ये हे पैसे विस्तांतर सुद्धा होणार नाही। म्हणजेच लाडकी बहिणींनो, खऱ्या अर्थाने सर्व लाडकी बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये निधी वितरणास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा लाडकी बहिणींनो, या ठिकाणी सर्व बँकांची यादी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवलेली आहे। आता आपण 12 जिल्ह्यांची यादी सुद्धा बघून घेऊयात। बघा लाडकी बहिणींनो, याच्यामध्ये पुणे शहर, मुंबई शहर, मुंबई उपनगर असेल, त्यासोबतच लाडकी बहिणींनो रायगड असेल, रत्नागिरी असेल, कोल्हापूर असेल, परभणी असेल, बीड, जालना असेल, हिंगोली असेल, नंदुरबार असेल, त्यासोबतच लाडकी बहिणींनो धाराशिव, छत्रपती संभाजीनगर अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडकी बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडकी बहिणींनो, मागच्या 4 ते 5 दिवसांपूर्वी तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता आलेला आहे आणि आता तुम्हाला सप्टेंबर हप्त्याची चिंता लागलेली होती आणि या सप्टेंबर हप्त्याची चिंता लागलेली होती त्याच वेळेस भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या सुद्धा फिरत होत्या की लाडक्या बहिणींना सप्टेंबर हप्ता आलेला आहे, आज हप्ता येईल, आज सोमवारी हप्ता येईल, उद्या मंगळवारी हप्ता येईल, परवा दिवशी बुधवारी हप्ता येईल, अशा पद्धतीच्या बातम्या फिरत होत्या। परंतु आज खऱ्या अर्थाने अशा सर्व बातम्यांना ब्रेक सुद्धा लागलेला आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा सुद्धा संपत आहे, कारण लाडक्या बहिणींना राज्य सरकार नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पैसे जमा करू शकते अशा पद्धतीची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे, कारण लवकरच नवरात्री सण जवळ येत आहे। सरासरी 23 ते 22 सप्टेंबर रोजी नवरात्री सण असेल तर या सणाच्या मुहूर्तावरती बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर हप्ता येईल अशा पद्धतीने शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। बघा लाडकी बहिणींना, खऱ्या अर्थाने सर्व लाडकी बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे, तुमच्या खात्यामध्ये सुद्धा लवकरच पैसे येतील। तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करून ठेवायचा आहे।